वर्षे अमृताचा घन. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय अभंग आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने झालेला आनंद आणि त्या रूपाचे व्यापकत्व महाराजांनी यात शब्दांकित केले आहे. या अभंगाचे ओळीनुसार स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे. श्रीहरीचे दर्शन झाल्यानंतर महाराज म्हणतात, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी सोन्यासारखा अत्यंत भाग्याचा आहे, कारण आज माझ्यावर जणू अमृताचा वर्षाव झाला आहे. श्रीहरीच्या दर्शनाने माझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे. श्रीहरीचे अस्तित्व सांगताना संत ज्ञानेश्वर बोलतात, मी त्या श्रीहरीला पाहिले आहे. तो हरी केवळ बाहेरच नाही, तर माझ्या अंतर्बाह्य आत आणि बाहेर व्यापून उरलेला आहे. तो चराचरात भरलेला मुरारी मला सर्वत्र दिसत आहे. म्हणून ते म्हणतात, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. त्या सावळ्या श्रीहरीच्या भक्तीमध्ये ते कसे स्थिर झाले आहे हे सांगताना ते बोलतात, दृढ विटे वनमुळी विराजित वनमाळी. म्हणजे ज्याप्रमाणे विठ्ठल विटेवर ठामपणे उभा आहे, तसे माझे मन आता भक्तीमध्ये पूर्णपणे स्थिर दृढ झाले आहे. गळ्यात वैजयंती माळ वनमाळा परिधान केलेला तो वनमाळी माझ्या हृदयात विराजमान झाला आहे. आत्मा राम म्हणजेच परमेश्वर कसा प्रगट झाला आहे ह्याचे वर्णन करताना ते म्हणतात, बरवा संत समागमो प्रगटला आत्मा राम. त्यांच्या मते संतांची संगत लाभणे हे अत्यंत कल्याणकारी आहे. संतांच्या सहवासामुळेच माझ्या अंतर्यामी असलेला आत्मा राम परमेश्वर प्रगट झाला आहे. खऱ्या गुरूंच्या किंवा संतांच्या कृपेनेच ईश्वराची ओळख पटते. कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवीवरू. विठ्ठलाने दर्शन देऊन कसे कृतार्थ केले आहे याचे उत्तर देताना ते सांगतात की तो हरी कृपेचा सागर आहे आणि करुणेचा उगम आहे. तोच माझा रखुमा देवीचा पती विठ्ठल आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा या दयाळू विठ्ठलाने मला दर्शन देऊन कृतार्थ केले आहे. थोडक्यात सारांश, हा अभंग भक्तीच्या परमोच्च अवस्थेचे वर्णन करतो. जेव्हा भक्ताला भगवंताचे दर्शन घडते, तेव्हा त्याला संपूर्ण जग विठ्ठलमय दिसते. हा आनंद एखाद्या सोन्याच्या दिवसासारखा किंवा अमृताच्या पावसासारखा असतो, असे माऊली सांगतात.